देशभरात नीट टीईटी पेपर लीकचं प्रकरण ताजं असतानाच अन्न व औषध प्रशासन विभागाची राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा पेपर लीक झाल्याची तक्रार एफडीए आणि एमपीएससीकडे मेलद्वारे गौरव उर्फ लोकेश राजेंद्र पाटील यांना दाखल केली होती आणि त्यासंबंधीचे पुरावे देखील त्यांना सादर केले। हा गौरव उर्फ लोकेश हा मूळचा नंदुरबार इथला रहिवासी असून तो सध्या नाशिकच्या मालेगावातील सोयगाव भागातल्या केशवनगर इथलं मागील एका वर्षापासून भाडेतत्वावर राहतोय। मालेगावात तो एका खासगी फार्मासिस्ट कंपनीच्या माध्यमातून मेडिकल प्रतिनिधी म्हणून काम करत असल्याचं तो राहत असलेल्या घरमालकांना सांगितलं। मुंबईमध्ये कामानिमित्त जायचं असल्याचं सांगून तो घरातून बाहेर पडल्याचंही या घरमालकांना सांगितलंय। या संदर्भातले अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी प्रदीप पाटील यांच्याकडून। प्रदीप, कस्तुरी, आपण बघितलं असेल तर मग देशभरात नीट व टीईटी पेपर लीकचे प्रकरण ताजे असताना अन्न व प्रशासन विभागाचे राज्य लोकसेवा आयोगाचे परीक्षेचा जो पेपर लीक झाल्याची तक्रार एफडीए व एमपीएससी कडे गौरव उर्फ लोकेशने केलेली होती। मात्र संबंधित पुरावेही त्याने दिलेले होते व हा गौरव जो आहे हा मूळचा नंदुरबार येथील रहिवासी असून सध्या हा नाशिकच्या मालेगाव येथील सोयगाव भागात भाडेतत्वावर राहत आहे। मात्र आता आपण त्याच्याशी संपर्क केला व त्यानेही मला फोनद्वारे सांगितलं होतं की मी सध्या आता मुंबईला जात आहे कामानिमित्त, त्यामुळे आपली भेट होऊ शकत नाही। व आम्ही जिथं भाडेतत्वावर राहत होता त्या घरमालकाशीही संपर्क साधला व त्या घरमालकाने सांगितलेलं आहे की तो मुंबईला काही कामानिमित्त बाहेर गेलेला आहे असं। बरं, धन्यवाद प्रदीप दिलेल्या माहितीसाठी।